मी 2022मध्ये MBAला मी ॲडमिशन घेतलं होतं आणि मग नंतर म्हटलं बिझनेस पण चालू करायचा आहे. ते करायचं काय? आणि कॉलेज पण काही एवढं चांगलं नव्हतं, की जे करून मला एकदम चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टी देईल. तर मग जॉब वगैरे तसे चालूच होते. मग मी विचार केला, की आपण MBAला ॲडमिशन घेतलं ना, तर आपण MBA बर्गरवालाच नाव देऊन टाकू. जेणेकरून एक आपली काहीतरी स्वतःची ओळख पण होईल आणि लोकं त्या नावामुळे आपल्याकडे येतील आणि क्वालिटी द्यायची ही तर माझ्या हातात आहे. तर मग ती क्वालिटी परत कस्टमर करण्यासाठी, रिपीट कस्टमर करण्यासाठी ते परत माझ्याकडे येतील. तर पहिलं तरी मी मार्केटिंगसाठी नावच वापरलं. तर मग MBA बर्गरवाला असं नाव दिलं मग मी आणि शॉप चालू केलं. तर स्टार्टिंगला मी फक्त बर्गर वगैरे सेल करायचो. पण मग जेव्हा मी रजिस्टर्ड वगैरे सगळ्यासाठी गोष्टी जेव्हा दिल्या गव्हर्नमेंटमध्ये, तर तेव्हा मला कळालं की ऑलरेडी एक MBA बर्गरवालं रजिस्टर्ड नाव आहे. जेणेकरून मला काही भेटणार नाही ते. तर मग मी विचार केला की MBAला अजून काहीतरी नवीन करता येईल आपल्याला. पण नंतर मग कालांतराने जेव्हा मग मी सिरीन मेडोजमध्ये जेव्हा थोडा टाईम स्पेंड केला कस्टमरसोबत, तेव्हा मला जाणवलं की मी काय करू शकतो किंवा एक MBA बर्गरवाल्याकडेच लोकांनी का बरं यायला हवं. मी विचार केला की आपण ना MBA बर्गरवाला हेल्थमध्ये कन्वर्ट करू, की जेणेकरून लोकं पण आपल्याकडे येतील आणि एक काहीतरी नाव वेगळं देऊ, जेणेकरून मला ते रजिस्टर्ड पण करता येईल. मग मी नाव असं दिलं की मास्टर ऑफ बन्स अँड ॲपिटाईट बर्गरवाला, म्हणजे फुल फॉर्ममध्ये MBA बर्गरवाला आणि गव्हर्नमेंटमधून मग ते अप्रूव्ह झालं.